नमस्कार, मी योगिनी. आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या संध्याकाळी कवी ग्रेसांची संध्याकाळच्या कविता ह्या कविता संग्रहातली एक कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. कवी ग्रेसांबद्दल मी तुम्हाला अधिक काय सांगावं, कारण तुम्हालाही माहिती आहे की मराठी साहित्यातले सुप्रसिद्ध आणि नामवंत कवी म्हणजे कवी ग्रेस. कवी ग्रेसांच्या कविता वाचताना किंवा ऐकताना त्यात एक अद्भुत, विलक्षण आणि पराकोटीचा आनंद दडलाय असं जाणवतं. हा कविता संग्रह तुमच्याकडे असेल तर तुम्हालाही माहिती असेल की ह्या कविता संग्रहाच्या मुखपृष्ठावर सूर्यास्त होताना दिसतोय आणि सूर्यास्ताच्या वेळी जो अवकाशात गुलाबी रंग पसरलेला असतो तो गुलाबी रंग आहे. खाली संध्याकाळच्या कविता असं लिहिलंय आणि ह्याच्या मागे शिरीष पै ह्यांनी इतकं सुंदर संध्याकाळच्या कविता म्हणजे काय किंवा कवी ग्रेसांनी संध्याकाळच्या कविता ह्या कविता संग्रहात ज्या ज्या कविता लिहिल्या आहेत त्या कवितांच्या ठायी कोणता भाव वसलेला आहे, कोणता भाव स्थित आहे याबद्दल फार सुंदर वर्णन केलंय आणि ते तुम्हाला वाचून दाखवण्याचा मोह काय मला आवरत नाहीये, म्हणून तुम्हाला वाचून दाखवते. संध्याकाळच्या कवितात अनंत संध्या वेळा एकवटलेल्या आहेत. सगळ्या वेळांची मिळूनच झाली आहे एक दीर्घ संध्याकाळ. प्रकाशाचा मृत्यू होत असताना सृष्टीवर दाटून आलेले गहन आणि गहिरे औदासिन्य, दूर दूर पसरत गेलेली जडता, स्तब्धता आणि निशब्द एकटेपणा, या एकाकीपणात जाणवणारे चिरंतन सोबत करणारे गूढ पण उदात्त दुःख आणि अशा दुःखातच पटणारी त्या अद्भुत शक्तीच्या अस्तित्वाची ओळख. त्या अद्भुत शक्तीचे अवतरण संध्याकाळी साऱ्या सृष्टीवर होते, साऱ्या सृष्टीमध्ये होते आणि अशाच वेळी ग्रेसचा आत्मा जागा होऊन गाऊ लागतो. तिथे बाहेर आणि इथे आत एक विलक्षण समाधी अवस्था निर्माण होते. बाहेरची उदास गूढ चित्रे आतमधला अर्थ खेचून घेतात, एका उत्कट अधीर प्रतीक्षेचाच भाग बनतात. संध्याकाळच्या धुसर वातावरणात ग्रेसचे दुःख फिरून फिरून जन्म घेते. संध्याकाळीच ही वेदना पुन्हा पुन्हा जागी होते, कारण याच वेळी, फक्त याच वेळी तो स्वतःतून वाहणाऱ्या प्रवाहाच्या उगमापर्यंत जाऊ शकतो. प्रत्येक अनुभूतीतून, प्रत्येक आठवणीतून, अस्तित्वाच्या प्रत्येक कणाकणातून तिथे पोचण्याची तळमळ एक आर्त परंतु मूक हाक मारते ती फक्त संध्याकाळीच. म्हणूनच ह्या संध्याकाळच्या कविता. खूपच सुंदर शब्दांमध्ये शिरीष पै यांनी संध्याकाळच्या कविता या कविता संग्रहाच्या मागच्या भागावर लिहिलंय की संध्याकाळच्या कविता म्हणजे नेमकं काय. ह्याच कविता संग्रहातली आसवांत पापणी ही कविता तुम्हाला ऐकवणार आहे. मला माहिती आहे तुम्हाला ही कविता नक्की म्हणजे नक्की आवडेल, म्हणूनच ह्या चॅनलच्या माध्यमातून मराठी कविता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रथेप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा. आसवांत पापणी. सावल्या विसावल्या निविश्व तेज मावळे, सावल्या विसावल्या निविश्व तेज मावळे, आरतीत नादतील सजल सांध्य देऊळे. सावल्या विसावल्या निविश्व तेज मावळे, आरतीत नादतील सजल सांध्य देऊळे. सांद्र रंग सूरसंथ, सांद्र रंग सूरसंथ, क्षितिज स्पुंदते अबोल, मूक वर्तुळात शब्द शून्य हा विराट गोल. गगन हे कुठ सरेनी रंग हा कसा निळा, गगन हे कुठ सरेनी रंग हा कसा निळा, दूर पाहतो उदास संथ भास एकला. मी इथे व्यथालयात दुःख सांगतो तुला, मी इथे व्यथालयांत दुःख सांगतो तुला, घे मला कुशीत आज पावलांत शृंखला. संपणार ना कधीही, संपणार ना कधीही रात्र घोर पापणी, संपणार ना कधीही रात्र घोर पापणी. ओंजळीत ही फुले, ओंजळीत ही फुले नि आसवांत पापणी, ओंजळीत ही फुले नि आसवांत पापणी.
न्या समांत पापणी. अगदी निशब्द करणारी कवी ग्रेसांची ही कविता आहे. पुढच्या भागात पुन्हा एकदा एका मराठी कवितेसह भेटू. तोपर्यंत तुम्ही या चॅनलवरच्या जर कविता ऐकल्या नसतील, म्हणजे अर्थातच मराठी कविता तुम्हाला ऐकायला आवडत असेल, तर ह्या चॅनलवर असणाऱ्या सगळ्या मराठी कविता एकदा नक्की ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.